नमस्कार मित्रांनो. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जे UTIचे ऑफिशियल PSA पॅन सर्व्हिसची आयडी आहे. ते आपण त्यांची अधिकृत आयडी कशी घेणार आहे आणि तिचे नवीन प्रोसेस स्टार्ट झालेली हे आपल्याला माहिती आहे की आपण नवीन ॲक्टिव्हेशन सध्या करू शकतो. पण ते आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे, त्या आयडीमधून आपण ऑथराइज पॅन सर्व्हिस सेंटर हे आपलं चालू करू शकतो. आपण पॅन टाकू शकतो. इंडिव्हिज्युअल पॅन असेल, आपलं पार्टनरशिप बिझनेसचं पॅन कार्ड असेल, कंपनीचं पॅन कार्ड असेल, ते सर्व आपण त्या आय डीमधनं टाकू शकतो. तर त्याची आज आपण प्रोसेस बघणार आहे. यासाठी आपल्याला एका याचा यूज करावा लागेल आय डीचा, ते ICT पॅन एजन्सी त्यांच्या मार्फत जाऊन आपण आपल्या PSA पॅन सेंटरची आय डी घेणार आहोत. डायरेक्टली आपलं नवीन रजिस्ट्रेशन याच्यावरून साईटवरून नाही आहे, तर यांच्या मार्फत आपण ती आय डी घेणार आहोत. तर ती बघूया आपण. तर चला ते सुरू करूया. आपल्याला सर्वात पहिले रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला ICT पॅन एजन्सी डॅशबोर्ड असं सर्च करून घ्यायचं आहे आणि एंटरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट जी तुम्हाला वेबसाईट येईल ICT पॅन एजन्सी, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती आपण क्लिक केलं. त्यानंतर ICT पॅन एजन्सीची डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल. त्यांची एक वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल. तर त्यांची सर्वात पहिले आपल्याला एक आय डी परचेस करावं लागेल. त्यासाठी आपण न्यू रजिस्ट्रेशन, कारण आपलं पहिले रजिस्ट्रेशन नाही आहे, तर आपण रजिस्टरवरती क्लिक करू. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर त्यांचे काही प्लॅन्स आहे. जसं रिटेलर आय डी आहे 199 रुपयाची, डिस्ट्रीब्युटर आय डी आहे 299 रुपयाची आणि सुपर डिस्ट्रीब्युटर आय डी 599 रुपयाची. तर रिटेलर आय डी म्हणून फक्त आपण पॅन कार्ड काढू शकतो, फाइंड करू शकतो, हे करू शकतो. आणि डिस्ट्रीब्युटर आय डीमध्ये आपण ते करू शकतो. प्लस ज्यांना कोणाला आय डी हवी आहे आपल्यामार्फत, आपण ती डायरेक्टली देऊ शकतो. त्यांच्याकडून जे चार्ज आपल्याला घ्यायचं ते आपण घेऊ शकतो. त्याचे कुठलेही पैसे आपल्याला लागत नसतात. ते डिस्ट्रीब्युटर आय डीमध्ये हे असतं. आणि एक सुपर डिस्ट्रीब्युटर आय डी आहे. यामध्ये काय काय फॅसिलिटी हे आपल्याला खाली दिसतंय व्यवस्थित. यामध्ये असं आहे, डिस्ट्रीब्युटरला सुद्धा आणि सुपर डिस्ट्रीब्युटरला सुद्धा जे रिटेलर पॅन कार्ड टाकतील त्यांचं कमिशन येत असतं. त्यासाठी ह्या अशा प्रकारच्या आय डी आहे. या आय डी जर तुम्हाला डायरेक्टली इथनं बाय न करता आपल्यामार्फत पाहिजे असेल ते सुद्धा आपण देऊ शकतो. तर एक वेळेस खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला डिटेल्स दिलेले, कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे, त्यावरती एक वेळेस व्हॉट्सअप करा, तुम्हाला प्रॉपर माहिती दिल्या जाईल. तर आपण आता नवीन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करावं. नवीन रजिस्टर क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी एक प्लॅन सिलेक्ट करायचा आहे. आता सध्या मोस्ट पॉप्युलर प्लॅन हाच आहे डिस्ट्रीब्युटरचा. तर आपण त्यावरती रजिस्टर क्लिक करूया. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं पूर्ण नाव, या ठिकाणी आय डी आपल्याला टाकण्याची गरज नाही आहे. आपण ज्यावेळेस मोबाईल नंबर टाकू त्यावेळेस ऑटोमॅटिकली ती आय डी घेऊन घेईल. आपल्याला पूर्ण नाव टाकायचं आहे आधारनुसार. त्यानंतर आपलं डिस्ट्रिक्ट आणि आपला पिनकोड, एरियाचा पिनकोड, स्टेट आपली सिलेक्ट करायची. त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आय डी, आणि ईमेल आय डी एक वेळेस व्हेरीफाय करून घ्यायची. त्यानंतर बिझनेस डिटेल्समध्ये आपल्याला आपल्या शॉपचं नाव टाकून घ्यायचं आहे. आपल्या शॉपचं नाव काय आहे. EKYC डॉक्युमेंटमध्ये आपण आधार कार्ड देऊ शकतो, तर आधार कार्ड आपल्याला द्यायचं आहे. पॅन कार्ड आपल्याला नंबर ह्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आता अकाउंट टाईप आपण ऑलरेडी सिलेक्ट केलं आहे. आपल्याला जर इथे परत चेंज करायचं असेल तर आपण चेंज करू शकतो. जसं सुपर डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर. या ठिकाणी चार्जेस दाखवतोय 299 रुपये. आपल्याला कॅप्चा कोड फिल करायचा आहे आणि पेमेंटवरती आय एक्सेप्ट करून, पेमेंट मेथड सिलेक्ट करून डायरेक्टली रजिस्टर अँड पे वरती क्लिक करायचं आहे. आपलं पेमेंट केल्यानंतर रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाईल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या साईटवरती रिडायरेक्ट केलं जाईल. एक वेळेस मी लॉगआउट करून घेतो. या साईटवरती रिडायरेक्ट केलं जाईल. आता तुम्हाला जे मेलमध्ये, स्पॅममध्ये येऊ शकतं किंवा इनबॉक्समध्ये, तुम्हाला एक लॉग इन आय डी, युजर नेम तुमचा आलेला असेल आणि पासवर्ड डिफॉल्ट आलेला असेल, जो तुमचा आहे तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आय डी आणि पासवर्ड, आणि साइन इन ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता आपण ICT पॅन एजन्सी यांच्या पोर्टलला लॉग इन झालेलो आहे. लॉग इन झाल्यानंतर ह्या ठिकाणी बघू शकतो आपण, इथून सुद्धा आपण नवीन पॅन कार्ड टाकू शकतो. पण हे पॅन कार्ड विदाऊट OTP सुद्धा टाकू शकतो, OTP सुद्धा टाकू शकतो.
पण आपल्याला जर UTIचं ऑथराईज पॅन सेंटर पॅन एजन्सी पाहिजे असेल तर त्यासाठी हे आपल्याकडे PSA पॅन सेंटरची ID ती सुद्धा आपण आता ॲक्टिवेट करूया. यांच्या मार्फत ते आपल्याला ॲक्टिव्हेशन करायचे आहे. असे डायरेक्टली तिचे रजिस्ट्रेशन साईटवर कुठे दाखवत नाही. आता आपण या ठिकाणून एवढे सर्व कामं करू शकतो. याचे वेगवेगळे चार्जेस आहे. हे चार्जेस आपल्याला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिले जाईल किंवा डायरेक्टली तुम्ही साईटला व्हिजिट करून त्यांचं पाहू शकता. आपण इथून सुद्धा फाइंड पॅन असेल किंवा मग करेक्शन करायचं असेल, नवीन काढायचं असेल, हे सुद्धा आपण काढू शकतो. आता असे आपल्याकडे भरपूर सारे ऑप्शन आहे. तर आपण ह्या ठिकाणी जाऊया UTI पॅनवरती. आपल्याला PSA पॅनचं UTI PSA ID ॲक्टिव्हेशन हे ऑप्शन आपल्याला दिसतंय. त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती आपण क्लिक केलं. सर्वप्रथम आपल्याला आपल्या आय डीमध्ये पेमेंट करून घ्यायचं आहे. आय डीमध्ये पेमेंट कशा प्रकारे ॲड करता येतं किंवा मग पेमेंट ॲड होत नसेल तर आपण काय करू शकतो ह्याची एक व्हिडिओ स्पेशल येईल. तो नंतर आपण बनवू आणि नंतर तुम्हाला येऊन जाईल. आपण आता पे वरती क्लिक करूया. ह्या ठिकाणी 40 रुपये तुमचे कटणार आहेत. आपण पे वरती ज्यावेळेस क्लिक करू तर आपल्या आय डी मधून पेमेंट कट होईल. कट झाल्यानंतर आता या ठिकाणी आपण बघा UTI पॅन. आता आपण कुपन परचेस करण्यावर सुद्धा एक वेगळा व्हिडिओ येईल. कुपन आपण एवढं याच्यात सांगू शकत नाही. आता आपण डायरेक्टली जाऊया UTI PSA लॉग इन पेजवरती. आता आपण UTI PSA लॉग इन पेजवरती आलोय. आय डी ॲक्टिव्हेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमची आय डी काय काय नाही हे दिसून जाईल. आय डी आणि पासवर्ड. तर आपण आता ह्या ठिकाणी कॅप्चा कोड फिल करूया आणि ते एंटर करूया. ह्या ठिकाणी ॲक्टिव्हेशन तुमचं कंप्लीट झाल्यानंतर अशा प्रकारामध्ये तुम्हाला हे माहिती फिल करून घ्यायची. नंतर सबमिट वरती क्लिक करा. आता आपलं पूर्ण ॲक्टिव्हेशन झालेलं आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट OTP व्हेरिफिकेशन OTP येईल आपल्या ईमेलला आणि आपल्या मोबाईलला. तर तो आपल्याला फिल करून घ्यायचा आहे. आपण आता सबमिट वरती क्लिक करू. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर ऑफिशियल PSA पॅन एजन्सीची आय डी आपल्या समोर चालू होईल. ही UTI ची ऑफिशियल पॅन एजन्सी आहे. हे त्यांचं ऑथोराइज आपण पॅन सर्व्हिस सेंटर आय डी आपण ॲक्टिव्हेशन सक्सेसफुली झालेलं आहे. या ठिकाणून बघा नवीन पॅन कार्ड आपण टाकू शकतो. त्यानंतर पॅन करेक्शन आपण करू शकतो. त्यानंतर अजून आपण जसं इंडिव्हिज्युअल पॅन कार्ड आहे, त्याच्यानंतर कंपनीचं पॅन कार्ड असेल किंवा मग कुठलीही ट्रस्ट असेल त्यांचं कुठलंही कोणतंही असो ते आपण पॅन कार्ड सर्व ह्या वेबसाईटहून अप्लाय करू शकतो. यासाठी आपल्याला यामध्ये आपल्याला ज्यावेळेस कुपन परचेस करायचे तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणून UTI पॅनवरती कुपन परचेसवरती क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला कुपन परचेस करता येईल. हे सध्या कुपन परचेसचं एरर चालू आहे त्यामुळे असं दाखवता येईल. नंतर आपला एक स्पेशल व्हिडिओ येईल ह्यावरती की कुपन कशा प्रकारे परचेस करायचं. त्यानंतर त्या पोर्टलमधनं पॅन कार्ड कशा प्रकारे अप्लाय करायचं, डॉक्युमेंट प्रूफ आपण काय काय देऊ शकतो, याचा एक सर्व प्रॉपर व्हिडिओ आपल्याला लवकरच मिळेल. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.